पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमामध्ये आज 207वा शौर्य दिन साजरा केला जातोय। मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। सामूहिक बुद्ध वंदना करत शौर्य दिन साजरा होतोय। शौर्य दिनाचं प्रतीक असलेल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायी कोरेगावमध्ये दाखल झालेले आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास यांच्याकडून। कैलास, सध्या आपण पाहतोय कोरेगाव भीमामध्ये अनेक मंडळी दाखल झालेली आहेत, अनुयायी पोहोचलेली आहेत अभिवादनासाठी। कशा पद्धतीचं तिथे वातावरण पाहायला मिळते? कोरेगाव भीमा इथं आज 207वा शौर्य दिन जो आहे तो साजरा होतोय। त्यासाठी देशभरातून आज लाखो अनुयायी जे आहेत ते या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल होत असतात। मध्यरात्री 12 पासूनच या ठिकाणी अनुयायी जे आहेत ते दाखल व्हायला सुरुवात झालेली होती। सामूहिक धम्मवंदना केल्यानंतर मोठ्या आतिषबाजीनं 207व्या शौर्य दिनाला सुरुवात झालेली आहे। विजय स्तंभाला अतिशय आकर्षक अशी सजावट जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव असल्या कारणाने या ठिकाणी यावेळेस संविधानाची प्रतिकृती जी आहे ते विजय स्तंभावर या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे। एकूणच जय्यत तयारी जी आहे ती या शौर्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 5 लाखाहून अधिक अनुयायी जे आहेत ते आज या ठिकाणी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतील असा या ठिकाणी अंदाज आहे। आता जवळपास 5000हून अधिक पोलीस जे आहेत ते सुरक्षेसाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। अनेक नेते जे आहेत ते या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात। माधुरी मिसाळ ज्या राज्यमंत्री आहेत त्या सकाळीच या ठिकाणी अभिवादन करून गेलेले आहेत। तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। इतरही अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। एकूणच मोठा उत्साह जो आहे तो शौर्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळतोय। राज्यभरातूनच नाही तर देशभरातून अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि त्यासाठी प्रशासनाची तयारीही पूर्ण झालेली आहे आणि मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद कैलास, आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांनी विजय स्तंभाला अभिवादन केलेलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय। आज 207वा शौर्य दिन आहे आणि त्या निमित्तानं मोठ्या संख्येने इथं भीम अनुयायी कोरेगाव भीमात दाखल झालेले आहेत। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा इथे अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। हा भीमा कोरेगावातून सुरुवात झाला, त्याला अभिवादन करण्यासाठी जनता या ठिकाणी एकत्र येते। मी असं मानतो की हे चांगली गोष्ट अशी परिस्थिती आहे। शासन आपल्या परीने असणारं सुविधा पुरवण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करते, पण ते अपुऱ्या पडत आहेत।